नमस्कार मित्रांनो. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले बघा स्पायरो कंपाऊंडला कसं नाव द्यायचं आहे ना. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे बायसायक्लिक कंपाऊंडला कसे नाव द्यायचे. ठीक, मी तुम्हाला सांगितले स्पायरो कंपाऊंड कशाला म्हणायचं, दोन रिंगमध्ये एकच कार्बन कॉमन होता, बरोबर आहे, किंवा एकाच कार्बनला दोन रिंग काय होता कनेक्ट होता, त्याला आपण स्पायरो कार्बन म्हणतो. तर बघा आता बायसायक्लिक कंपाऊंडला कशाला म्हणायचं बघा, जर दोन रिंगला दोन कार्बन जर कॉमन असतील तर त्याला आपण काय म्हणायचं, बायसायक्लिक कंपाऊंड म्हणायचं. जसं की बघा आता तुमच्याकडे एक्झाम्पल आहे, हे एक कंपाऊंड आहे, हे एक कंपाऊंड, ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे एक, हे एक्झाम्पल आहे, किंवा तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता बघा, हे एक्झाम्पल आहे. तर बघा ह्यामध्ये हे जे काही दोन रिंग आहेत त्या दोन रिंग ह्या दोन कार्बननी कनेक्ट आहेत, त्यामुळे ह्या कंपाऊंडला काय म्हणायचं, बायसायक्लिक कंपाऊंड म्हणायचं. ह्यामध्ये पण बघा हे जे काही दोन कार्बन आहेत ह्या दोन कार्बनला तुमच्या ह्या दोन रिंग कनेक्ट आहेत, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, बायसायक्लिक कंपाऊंड म्हणायचं. ह्यामध्ये पण बघा हे दोन कार्बनला ह्या दोन रिंग कनेक्ट आहेत किंवा बाकीच्या रिंग कनेक्ट आहेत, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं आहे, बायसायक्लिक कंपाऊंड. आणि ऑलवेज लक्षात ठेवा हे जे काही दोन कार्बन असतात ह्या दोन कार्बनला काय म्हणायचं, ब्रीज हेड कार्बन म्हणायचं. काय म्हणायचं आहे, ब्रीज हेड कार्बन. हा पण काय असणार आहे बघा, ब्रीज हेड कार्बन. जे काही दोन कार्बन कॉमन असतात त्या दोन कार्बनला काय म्हणायचं, ब्रीज हेड कार्बन म्हणायचं. ब्रीज हेड कार्बन हा आपण काय म्हणायचं, ब्रीज हेड कार्बन, ब्रीज हेड कार्बन म्हणायचं, ठीक आहे. आता ॲक्च्युली बघा अशा कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो बघा, फ्यूज्ड कंपाऊंड म्हणत असतो, फ्यूज रिंग म्हणत असतो, ठीक आहे. हे फ्यूज पण आपला बायसायक्लिक कंपाऊंडचा एक पार्ट असणार आहे, किंवा बायसायक्लिक कंपाऊंडला आपण जे काही फ्यूज कंपाऊंड आहेत त्यांना आपण बायसायक्लिक कंपाऊंड पण म्हणू शकतो, ठीक आहे. आता आपण बघूयात की बायसायक्लिक कंपाऊंडला नावं देण्यासाठी काय रूल आहेत, ठीक आहे. तर बघा पहिला रूल बघूयात. पहिला रूल आहे ऑलवेज नंबरिंग स्टार्ट फ्रॉम ब्रीज हेड कार्बन. ऑलवेज नंबरिंग स्टार्ट फ्रॉम ब्रीज हेड कार्बन. ब्रीज हेड कार्बन. आताच मी तुम्हाला सांगितले ब्रीज हेड कार्बन कशाला म्हणायचं आहे ना. त्यानंतर दुसरा रूल आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही ब्रीज हेड कार्बन नंबर द्याल त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, बी म्हणजे तुम्हाला सांगितलं स्पायरोमध्ये आपण कसं करत होतो बघा, ॲडजस्टंट टू 4 नंबर, ॲडजस्टंट टू 4 डिग्री कार्बनला नंबर द्यायचो आणि तिथून स्मॉलेस्ट स्ट्रिंग टू बिगेस्ट स्ट्रिंगकडे जायचं, बरोबर आहे. तर ह्यामध्ये कसं करायचं, बायसायक्लिक कंपाऊंडमध्ये ब्रीज हेड कार्बनला नंबरिंग दिल्यानंतर बिगेस्ट टू स्मॉलेस्ट स्ट्रिंगकडे जायचं, ठीक आहे. म्हणजे बघा आता काय करायचं तुम्हाला, बिगेस्ट टू, किंवा असं लिहू शकता बिग रिंग टू मीडियम रिंग अँड मीडियम रिंग टू स्मॉल रिंग, स्मॉल रिंग, ठीक आहे. हे तुम्हाला असं नंबरिंग द्यायचं आहे. त्यानंतर बघा आता जे काय आपल्याला नेमिंग द्यायचे, नेमिंगसाठी काय रूल असणार आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं नेमिंगसाठी काय रूल असतो बघा, कुठला रूल फॉलो करत असतो आपण नेमिंगसाठी, तर त्यामध्ये आपण ऑलवेज सेकंडरी प्रेफिक्स यूज करत असतो अगोदर. त्यानंतर आपण यूज करत असतो प्रायमरी प्रेफिक्स. त्यानंतर आपण यूज करत असतो बघा वर्ड रूट. त्यानंतर असतो काय, प्रायमरी सफिक्स, आणि शेवटी असतो सेकंडरी सफिक्स, ठीक आहे. लक्षात घ्या आपण सेकंडरी सफिक्सचे आणखी एक्झाम्पल नाही बघितले बरं, पुढं बघायचं आपल्याला. तर ह्यामधला जो काही बायसायक्लिक कंपाऊंडसाठी जो काही तुमचा प्रायमरी प्रेफिक्स असतो बघा, प्रायमरी प्रेफिक्स तो काय असतो बघा, जसं आपण स्पायरो कंपाऊंडमध्ये काय लिहितो, स्पायरो ब्रॅकेटमध्ये स्मॉल रिंग आणि बिग रिंग लिहितो आहे ना, तसं ह्यामध्ये काय करायचं तुम्हाला, बायसायक्लो लिहायचं आहे, बायसायक्लो, आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे, अगोदर तुम्हाला बिग रिंग लिहायचं आहे, बिग रिंगमध्ये किती कार्बन आहेत हे लिहायचं आहे, त्यानंतर मीडियम रिंगमध्ये किती कार्बन हे लिहायचं, त्यानंतर स्मॉल रिंगमध्ये किती कार्बन हे लिहायचं, ठीक आहे. तर हा तुमचा काय असणार आहे, प्रायमरी प्रेफिक्स असणार आहे, ठीक आहे. तर हे काही रूल आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणे. आता आपण डायरेक्टली काय करूयात, एक्झाम्पल सॉल्व करूयात, ठीक आहे. तर बघा ह्याचे काही एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तर एक्झाम्पलमध्ये बघा आता पहिले एक्झाम्पल बघूयात आपण. हे एक एक्झाम्पल आहे,
दुसरं एक्झाम्पल बघा. तिसरं एक्झाम्पल झालं. फोर्थ एक्झाम्पल बघा काय असणार आहे. फोर्थ एक्झाम्पल झालं. फिफ्थ एक्झाम्पल बघा आपण घेऊयात. सेवन एक्झाम्पल असेल बघा. या ठिकाणी असणार आहे. 8 एक्झाम्पल असेल. आता बघा हे काय एक्झाम्पल आहे, त्याचे आपण नाव कसं लिहायचं हे आपण बघूयात. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपला हा पहिला कंपाऊंड आहे. मी तुम्हाला काय सांगितलेलं, ऑलवेज नंबरिंग स्टार्ट फ्रॉम ब्रिज हेड कार्बन. तर हे तुमचे ब्रिज हेड कार्बन झाले. इथं कुठं सबस्टिट्यूट नाही, त्यामुळे ह्याला 1 नंबर द्या किंवा ह्याला द्या, सेमच असणार आहे. ह्याला 1 नंबर देईन. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बिग रिंग टू स्मॉलेस्ट रिंग. बघा आता ह्या रिंगमध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत. ह्या रिंगमध्ये 2च कार्बन आहेत. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. नाव लिहिते वेळेस काय लिहायला बघायचं, बायसायक्लो. ब्रॅकेटमध्ये मला सांगा, इकडल्या चेनमध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत, 4 कार्बन. इकडल्या चेनमध्ये 2 कार्बन आहेत आणि ह्या दोघांमध्ये काहीच कार्बन नाही, म्हणजे 0 असणार आहे. ठीक आहे. टोटल कार्बन किती आहेत, 8 कार्बन आहेत. त्यामुळे असणार आहे ऑक्ट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे असणार आहे ANE. हे तर करेक्ट नॉमेनक्लेचर झालं. ठीक आहे. आता खाल्ल्या एक्झाम्पलचं बघा. ह्यामध्ये ब्रिज कार्बन तुमचा हा एक असणार आहे, हा एक असणार आहे. द्या नंबरिंग इथून किंवा इथून 1 2 3 4. आता ह्याला द्याल का ह्याला द्याल, बिगेस्ट रिंगला द्यायचं आहे. या ठिकाणी 5 असेल, 6 असेल आणि ह्या ठिकाणी 7 असेल. द्या नंबरिंग किंवा नाव द्यायचं. नाव कसं लिहिणार बघा. आता तुम्ही बायसायक्लिक किंवा बायसायक्लो लिहा, सॉरी. ब्रॅकेटमध्ये काय असेल, इकडं 2 इकडं 2 इकडे 1 2 2 1. टोटल कार्बन 7 आहेत, म्हणजे काय असणार आहे, हेप्ट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे काय असणार आहे, ANE असणार आहे. ठीक आहे. हे ह्याचं नाव झालेलं आहे. आता खाल्ल्या एक्झाम्पलचं बघा बरं कसं असेल नाव. हे 2 तुमचे ब्रिज कार्बन झाले. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7वा असेल. ह्याचं पण सेम नाव असणार आहे. काय असेल, बायसायक्लो. ब्रॅकेटमध्ये 2 2 1 आणि हे असणार आहे हेप्टेन. ठीक आहे. ह्याला मी अशा फॉर्ममध्ये पण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा बरं, हा तुमचा ब्रिज कार्बन आहे. ह्याला 1 नंबर द्या. इकडं 2 कार्बन, इकडं 2 कार्बन, इकडे 1 कार्बन आहे. ह्याला 2 असेल, 3 4 5 6 आणि हा एक 7 असणार आहे. लिहा नाव लिहिते वेळेस काय लिहाल तुम्ही ह्याचं नाव, 2 मिथाइल बायसायक्लो. ब्रॅकेटमध्ये बघा इकडं 2 इकडं 2 इकडे 1 आहेत. 2 2 1. टोटल कार्बन किती आहेत, 7 कार्बन. त्यामुळे काय असणार आहे, हेप्ट असेल आणि 1 नंबरला डबल बॉन्ड आहे, त्यामुळं 1ENE हे ह्याचं नाव असणार आहे. ठीक आहे. ह्या कंपाऊंडचं बघा आता 1 नंबर द्या. 2 3 4 5 6 बायसायक्लो. ब्रॅकेटमध्ये इकडे 3 कार्बन इकडे 1 कार्बन, 3 1 0. टोटल 6 कार्बन, हेक्स. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE असणार आहे. आता ह्या कंपाऊंडमध्ये बघा हे तुमचे ब्रिजर कार्बन आहेत. नंबरिंग वरून द्याल का खालून द्याल सांगा बरं. वरून जर दिलात 1 2 3 नंबरला डबल बॉन्ड येणार आहे. खालून जर दिलात तर 2 नंबरला डबल बॉन्ड येणार आहे. त्यामुळे करेक्ट नंबरिंग असेल 1 2 3 4 5 6 आणि 7. लिहाल इथे वेळेस काय लिहाल, 2 ब्रोमो 6 मिथाइल बायसायक्लो. ब्रॅकेटमध्ये असेल बघा इकडे किती, 3 कार्बन इकडे 2 कार्बन, 3 2 0. टोटल कार्बन किती आहेत, 7 कार्बन आहेत. म्हणजे काय असणार आहे, हेप्ट असेल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड 2 वेळेस आहेत, त्यामुळे हेप्टच्या ऐवजी हेप्टा असेल. 2,6 डाय ENE हेचं नाव असणार आहे. ठीक आहे. आता खालच्या एक्झाम्पलचं बघा बरं काय असेल.
ह्याला 1 नंबर द्या, 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8 असणार आहे. सांगायचं नाव कसं असेल सांगा. बायसायक्लो ब्रॅकेटमध्ये असेल बघा 2 2 2, कारण इकडं 2 कार्बन, इकडं 2 कार्बन, इकडं 2 कार्बन, टोटल कार्बन 8 आहेत. ऑक्ट असेल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे एक 2 नंबरला, त्यामुळे ऑक्ट 2ENE हेच नाव असणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा आता ह्याला 1 नंबर द्या किंवा ह्याला 1 नंबर द्या. 1 2 3 4 5 6, इकडं 7, इकडं 8, इकडं 9 आणि इकडं 10 असणार आहे. सांगायचं नाव काय असेल. बायसायक्लो ब्रॅकेटमध्ये असेल बघा, इकडे किती कार्बन 1 2 3 4, इकडं 2, इकडं 2 असणार आहेत. 4 2 2, टोटल कार्बन किती आहेत 10 कार्बन आहेत, म्हणजे काय असणार आहे डेक, आणि 3 नंबरला काय डबल बॉन्ड आहे म्हणजे 3ENE असं हे नॉमेनक्लेचर असणार आहे. ठीक आहे. खूप इझी आहे बघा. फक्त रूल लक्षात ठेवा. रूल पहिला काय सांगतो, ऑलवेज नंबरिंग स्टार्ट फ्रॉम ब्रीजेड कार्बन. त्यानंतर कुणाकडून कोणीकडे जायचं आहे, बिगेस्ट रिंग टू मीडियम, मीडियम टू स्मॉलेस्ट हे असणार आहे. आणि नाव लिहिते वेळेस प्रायमरी प्रेफिक्स काय असेल सांगा. अगोदर बायसायक्लो लिहायचं, त्यानंतर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये रिंग लिहायचे. अगोदर बिग रिंगमध्ये किती कार्बन आहेत, मीडियम रिंगमध्ये किती कार्बन आहेत आणि स्मॉल रिंगमध्ये किती कार्बन आहेत. ठीक आहे. ह्याचे आणखी काही एक्झाम्पल बघूयात आपण बघा. एक मिनिट हां. एक एक्झाम्पल आहे बघा. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे आपण बघूयात. त्यानंतर बघा ठीक आहे. तर बघा ह्याच्या आपण काय नाव बघूयात. बघा हे काय कंपाऊंड आहे. बघा हे आपले 2 काय असणार आहे, ब्रीजेड कार्बन असतील बघा. ऑलवेज नंबरिंग स्टार्टिंग फ्रॉम ब्रीजेड कार्बन. ह्याला 1 नंबर द्या, कारण ह्या रिंगमध्ये एकच कार्बन आहे, ह्या रिंगमध्ये एकच कार्बन आहे, ह्या रिंगमध्ये 3 कार्बन आहेत. ह्याला 2 नंबर असेल, 3 असेल, 4 असेल, 5. आता ह्याला 6 द्या किंवा ह्याला 6 द्या, दोन्ही सेमच आहेत. 6 आणि हे एक 7 असेल. लिहिते वेळेस काय लिहाल बघा, 2 मिथाइल बायसायक्लो ब्रॅकेटमध्ये बघा इकडे किती 3 कार्बन, इकडे 1 कार्बन, इकडे 1 कार्बन, म्हणजे 3 1 1. टोटल किती कार्बन आहेत बघा, 7 कार्बन असतील. त्यामुळे असणार आहे हेप्ट, डबल बॉन्ड आहे 2 नंबरला म्हणजे 2ENE असं नाव असणार आहे. ठीक आहे. आता खालचं एक्झाम्पल बघा. ह्याच्यामध्ये बघा सेमच असणार. ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या, ह्याला 4 नंबर द्या, ह्याला 5 नंबर. आता लक्ष द्या, ह्याच्यामध्ये बी एकच कार्बन आहे, ह्यामध्ये पण एकच कार्बन आहे. पण मी ह्याला जर दिला 6 नंबर, इथं इथायल आहेत, इथं मिथायल आहेत, अल्फाबेटिकली कोण येतं इथायल. त्यामुळे 5 नंबर नंतर ह्याला 6 द्या आणि ह्याला 7 द्या. लिहिते वेळेस काय लिहाल बघा आता, 6,6 डाय, हे 2 इथायल आहेत, डाय इथाईल. त्यानंतर 2,7,7 2,7,7 ट्राय मिथाईल. कंपाऊंड कुठला आहे, बायसायक्लो. ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे सांगा, इकडे 3 कार्बन, इकडे 1, इकडे 1, 3 1 1 ब्रॅकेट क्लोज. टोटल कार्बन किती आहेत, 7 कार्बन आहेत.
हेप्टा असेल आणि 2 नंबरला काय आहे डबल बॉन्ड, त्यामुळं ENE असणार आहे. ठीक आहे, हे याचं नाव झालं. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा 11वाला कंपाऊंड बघा, हा आपला ब्रिजर कार्बन आहेत. ह्याला 1 नंबर द्या किंवा ह्याला द्या, ह्याला 1 नंबर द्यायचं. ह्या बघा, ह्या रिंगमध्ये 2 कार्बन, ह्या रिंगमध्ये 2 कार्बन, ह्या रिंगमध्ये 1 2 3 4 कार्बन, म्हणजे बिगेस्ट रिंग आपली हे आहे. 1 नंतर 2 ह्याला द्या, ह्याला 3 असेल, 4 5 6 7 8 9 आणि हा एका असेल 10 असणार आहे. आता ह्याचं नाव लिहितोय बघा, ह्याचं काय नाव काय लिहिणार तुम्ही, सिम्पली लिहा बायसायक्लो ब्रॅकेटमध्ये इकडं 1 2 3 4 कार्बन आहेत, इकडं 2 कार्बन, इकडे 2 कार्बन, टोटल कार्बन किती आहेत 10 आहेत, त्यामुळे काय असणार आहे डेक कार्बन कार्बन सिंगल बॉल, त्यामुळे काय असणार आहे ENE असेल. ह्याच्यामध्ये बघा बरं, आता हे तुमचे 2 काय आहेत ब्रिजर कार्बन आहेत. बघा मी इकडून जर नंबरिंग दिलं, ब्रोमिनला 2 नंबर, इकडून क्लोरीनला 2 नंबर, अल्फाबेटिकली पहिलं ब्रोमिन येतो, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असणार आहे. लिहा नाव काय असेल 2,7 डायब्रोमो, त्यानंतर 5 नंबरला काय असणार आहे क्लोरो, त्यानंतर लिहा बायसायक्लो, ब्रॅकेटमध्ये बघा इकडं 1 2 3 4 कार्बन, इकडे 2 कार्बन, इकडे काहीच नाही, 4 2 0, टोटल 7 8 कार्बन आहेत, त्यामुळे काय असणार आहे ऑक्ट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे असेल ENE. ठीक आहे, त्यानंतर ह्या कंपाऊंडमध्ये बघा, आता तुमचा हा ब्रिजर हे आहे, ह्याला 1 नंबर द्या का, ह्याला 1 नंबर द्याल बघा, ह्याला 1 नंबर द्यावा लागेल, कारण इकडून जर गेला 2 3 नंबरला मल्टिपल बॉन्ड आहे, तर 2 नंबरला आहे, 1 2 3 4 5. आता 6 तुम्हाला ह्याला द्यावं लागेल, 7 ह्याला द्यावं लागेल, कारण अल्फाबेटिकली ब्रोमिन पहिला येतो. लिहिते वेळेस लिहा काय लिहाल तुम्ही 6 ब्रोमो, त्यानंतर असेल 7 क्लोरो, बायसायक्लो, ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा, इकडे 3 इकडे 1 इकडे 1, 3 1 1, टोटल कार्बन किती आहेत 7 कार्बन आहेत, हेप्टा असणार आहे आणि 2 नंबरला काय डबल बॉन्ड आहे, म्हणजे 2 ENE असेल. ठीक आहे, हे याचं नाव असेल. आता ह्या खालच्या एक्झाम्पलचं सांगा बरं, ह्याला जर दिला 1 नंबर, तर अल्फाबेटिकली आणि मल्टिपल बॉन्डला लोएस्ट नंबर इकडून येणार आहे, 1 2 3 4 5 6 आणि हा 7 असेल. लिहिते वेळेस काय लिहायला सांगा 2 इथाईल, त्यानंतर 6 मिथाईल, बायसायक्लो, ब्रॅकेटमध्ये असेल 2 2 1 2 2 1, टोटल कार्बन किती आहेत 7 कार्बन आहेत, हेप्टा असेल का, हेप्टा असेल, हेप्टा असणार आहे, मल्टिपल बॉन्ड एकापेक्षा जास्त आहेत. कुठल्या कुठल्या पोझिशनला आहेत 2,5 डाय ENE. तर हे असे काय बघा बायसायक्लिक कंपाऊंडचे ते कंपाऊंडचे आपण नॉमेनक्लेचर बघितलेले. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बरेचसे कंपाऊंड असे आहेत बघा, किंवा सगळेच कंपाऊंडमध्ये आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नाही बघितलं बरं का, म्हणजे ॲसिड जर घेतला तर काय लिहायचं, सायनाइड घेतला की काय लिहायचं. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रत्येक फंक्शनल ग्रुपचं जे काय आहे, जसं की कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, त्याचे काय काय रूल आहे, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटणार आहे. आता हे जे बरेचसे आणखी मिक्स एक्झाम्पल मी तुम्हाला आपलं फंक्शनल ग्रुप झाल्यानंतर घेणार आहे. ठीक आहे, तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके.